बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला. काय बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला त्यावेळेला फक्त आम्हीच होतो. शिवसैनिक कोणी नव्हते आणि असेल तर त्यांनी स्पष्ट करावं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. ठीक आहे, त्याने तेच चढले असेल आणि त्यांच्या वज्राने तो पडला असेल तर मला माहिती नाही. पण त्यावेळेला सुंदरसिंग भंडारी वगैरे त्यांचेच होते नेते, उपनेते, उपाध्यक्ष काहीतरी. लालकृष्ण आडवाणींची प्रतिक्रिया आहे, त्यांचा इंटरव्ह्यू आहे. तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा. मी थोडं फक्त मी साहेबांचं पुढे एक वाक्य जोडतो की बाबरी पडल्यानंतर जे सीबीआयचं स्पेशल कोर्ट निर्माण झालं आणि तिथे आरोपी म्हणून ज्यांची जी यादी सीबीआयने प्रसिद्ध केली की हे त्या तिथे प्रत्यक्ष यांच्यामुळे ही बाबरी तुटली, त्याच्यामध्ये पहिल्या 10 दुसरेच नाही शिवसेना प्रमुख तर आडवाणी एकत्रच आहेत. पण खाली जर तुम्ही सगळी नावं पाहाल तर आमचे स्थानिक शिवसेनेचे पवन पांडेंपासून सगळे आमचे अनेक खासदार आणि जवळजवळ 109 हे महाराष्ट्रातले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक त्या याच्यामध्ये आहेत. मी स्वतः 3 वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आलेलो, मी स्वतः. त्याच्यामुळे हे जे कोण म्हणतात त्यांनी थोडं सीबीआयचा सुनावणी झाली तेच ते लखनौ कोर्ट, लखनौ कोर्टामध्ये स्पेशल कोर्टापुढची सुनावणी, आर्ग्युमेंट्स आणि साक्षी पुरावे हे तपासून घेतले पाहिजेत. त्यांना ते माहीत नसेल, ते वकील आहेत फडणवीस, त्यांनी एकदा पाहावं. पण या निमित्ताने एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा ढोंगीपणा कळतोय की ते शिवसेना प्रमुखांबद्दल, शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात. म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळतंय. त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी बुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात. त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो. उद्धवजी, निमंत्रणावरून जो वाद सुरू आहे, वादाचा प्रश्नच नाहीये. कोणाला निमंत्रण जाणार, कोण जाणार यावरून हे सगळं चाललंय. फडणवीस म्हणतात की ज्यांच्या मनात राम आहेत त्यांना निमंत्रणाची गरज नाही. म्हणजे काय समजायचं काय? पण मनात ज्यांच्या राम आहे तो मनात राम असल्यानंतर त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय? राम मंदिर नव्हतं त्यावेळेला रामाच्या पूजा चालूच होत्या. राम मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन शरयू आरती केलेलीच आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते. नाही, येऊ दे ना, येऊ दे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हटलं की तिकडे जाणं न जाणं ह्याच्यात राजकारणाचा भाग नाहीये. आणि याच्यात राजकारणाचा म्हणजे स्वतःच्या म्हणजे मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी एक फुशारकी मारू नये. त्याच्यात हजारो लाखो कारसेवकांचा तिकडे तो एक लढा होता. त्याच्यासाठी आडवाणीजींचं मी त्यांना खास हे करेन, कारण त्यांनी ती रथयात्रा काढली नसती तर हा नसता. मध्ये तर मी ऐकलं तर माझं तर सोडा, आडवाणीजी आणि मुरली मनोहरजींना पण आमंत्रण नाही असं ऐकलं. तर म्हणून मला असं वाटतं की याचा राजकीय इव्हेंट होऊ नये. तो एक मोठ्या अस्मितेचा लढा होता आणि तो पूर्ण झाला, ह्याचा आम्हाला आनंद आहे. अरे जाऊ द्या, अरे जाऊ द्या, खूप लोक आहेत तो इतर काय काय बोलतात ते. अयोध्या राम मंदिर का न्योता क्या आपको अभी तक मिला है? क्योंकि बीएचपी के आलोक कुमार का कहना है कि हमने उद्धव ठाकरे को और शरद पवार को और प्रकाश अंबेडकर को न्योता भेज दिया है. नहीं सुनो, पहले स्पष्ट करना चाहता हूँ, एक तो अब तक कोई न्योता आया नहीं है और दूसरी बात वहाँ आने के लिए मुझे न्योते की जरूरत ही नहीं है क्योंकि रामलला सभी का है. मेरी सिर्फ एक ही रिक्वेस्ट है, विनती है कि राम मंदिर का लोकार्पण जो होने जा रहा है उसका पॉलिटिकल इवेंट ना हो. वो किसी एक की बात नहीं है. रामलला किसी एक की प्रॉपर्टी या एक पार्टी की प्रॉपर्टी नहीं है. वो लाखों करोड़ों जितने सारे राम भक्त हैं उनके एक आस्था और श्रद्धा का स्थान है. उसके ऊपर आप आपकी राजनीति मत करो क्योंकि ये जो फैसला किया है वो सुप्रीम कोर्ट ने दिया है, सरकार ने नहीं किया. बाबरी गिराने का जो काम किया वो तो लोग अब कुछ रहे नहीं, बाकी काफी थोड़े लोग रहेंगे. कुछ लोग अपनी स्कूल की पिकनिक के लिए शायद गए होंगे, उस उम्र के थे वो, लेकिन सारे लोगों का सहयोग इसमें है. और इसलिए मेरा मानना है कि राम मंदिर का निर्माण हमारे लिए गर्व की बात है, खुशी की बात है. और जब भी मेरे मन में आएगा मैं जरूर जाऊंगा. मुझे कोई सुनो एक मिनट, मुझे कोई न्योते की जरूरत ही नहीं है. जब भी मेरे दिल में आए तो अभी आज जाकर मैं दर्शन ले सकता हूँ. जैसे मैंने अभी कहा कि मुख्यमंत्री होने के बाद भी मैं गया था,
और होने के पहले भी मैं गया था, तो मुझे किसी की न्योती की जरूरत ही नहीं है। रामलला मेरा भी है, आपका भी है, जो भी चाहे वहां जा सकता है, जब भी चाहे जा सकता है। सर प्रधानमंत्री आज जो है अयोध्या की यात्रा पे गए हैं, अयोध्या की यात्रा